नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव साळके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एच.जे. फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे त्यालाच आपण कोलिनर्जिक सिस्टीम म्हणतो. तर या सिस्टीम मध्ये जे मेन न्यूरोट्रान्समीटर आहे ऍसिटिल कोलिन, तर त्याचं सिंथेसिस आपण बघितलं की कशा प्रकारे ते सिंथेसाइज होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचं स्टोरेज बघितलं, त्यानंतर रिलीज बघितलं आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचे ऍक्शन टर्मिनेट करण्यासाठी मेटाबॉलिझम बघितलं. ओके, त्यानंतर कोणत्या रिसेप्टरवर तो ऍक्ट होतो हे सुद्धा बघितलं. त्या रिसेप्टरचे आपण लोकेशन्स वगैरे बघितले, मस्कॅरिनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर त्यांचे लोकेशन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो ऍसिटिल कोलिन जेव्हा या रिसेप्टरवर ऍक्ट होतो वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये किंवा इफेक्टर ऑर्गन्स मध्ये जे रिसेप्टर असतात त्यांच्यावर ऍक्ट झाल्यानंतर कोणकोणत्या ऍक्शन्स आपल्याला भेटतात, तर या सगळ्या गोष्टी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की जे कोलिनर्जिक अॅगोनिस्ट आहेत, म्हणजेच कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग हे दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे कोलिनर्जिक अॅगोनिस्ट, म्हणजेच ऍसिटिल कोलिन जशा प्रकारची ऍक्टिव्हिटी दाखवतो तशा प्रकारची ऍक्टिव्हिटी दाखवणारे म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक किंवा कोलिनर्जिक ड्रग्स. आणि विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे जे ऍसिटिल कोलिन ऍक्टिव्हिटी दाखवतो त्याच्या अपोजिट ऍक्शन दाखवणारे म्हणजेच काय, तर अँटी कोलिनर्जिक किंवा मग विद्यार्थी मित्रांनो पॅरासिम्पॅथोलायटिक. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की जे कोलिनर्जिक ड्रग आहेत म्हणजेच कोलिनर्जिक अॅगोनिस्ट म्हणजेच ऍसिटिल कोलिन सारखी ऍक्टिव्हिटी दाखवणारे जे ड्रग आहेत तर ते आज आपण बघणार आहे. त्यांचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशनवर कशा प्रकारचा प्रश्न येतो, त्या क्लासिफिकेशन मध्ये जे वेगवेगळे ड्रग आहेत या ड्रगवर कशा प्रकारचा प्रश्न येतो आणि कोणत्या ड्रगवर कोणता प्रश्न येऊ शकतो हे सगळं आपण याच्याद्वारे बघणार आहोत. ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो हे सांगत असतानाच आपण कोणत्या रिसेप्टरवर त्याची जास्त ऍक्टिव्हिटी आहे हे सुद्धा आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कोलिनर्जिक अॅगोनिस्ट आहे म्हणजेच ऍसिटिल कोलिन आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या ऍक्शन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघितल्या होत्या, डिटेलमध्ये बघितल्या होत्या. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये बघणार म्हणजेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लासिफिकेशनच्या आपल्याला समजून जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍक्शन्स ऑफ ऍसिटिल कोलिन ऑन डिफरंट ऑर्गन्स, वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कशा प्रकारची आहे. बघा, हार्ट तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, हृदय, हार्टवर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची ऍक्शन आहे म्हणजेच ऍसिटिल कोलिनची ऍक्शन आहे आणि ती म्हणजे डिक्रीज हार्ट रेट. तुम्हाला माहित असायला पाहिजे किंवा पेपरमध्ये जर विचारलं की ऍसिटिल कोलिनमुळे हार्टवर कोणत्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला भेटतो, तर कोणता भेटतो, डिक्रीज हार्ट रेट. आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन सुद्धा काय होतं, कमी होतं. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे ऍसिटिल कोलिन डिक्रीजेस द हार्ट रेट ऍज वेल एज कॉन्ट्रॅक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. त्यानंतर आय, बघा डोळ्यावर ऍसिटिल कोलिनचा काय इफेक्ट आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आय मध्ये विद्यार्थी मित्रांनो M3 प्रकारचे काय आहेत रिसेप्टर आहेत, हार्टमध्ये M2 प्रकारचे आहेत, आय मध्ये M3 प्रकारचे म्हणजे M3 रिसेप्टर आहेत मस्कॅरिनिक टाईपचे, मस्कॅरिनिक मधले. तर आयवर जे इफेक्ट आहे ऍसिटिल कोलिनचा तर तो आहे मिओसिस. आणि मिओसिस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयवर दोन प्रकारचे इफेक्ट कोणत्याही ड्रगचे असू शकतात, एक म्हणजे मिओसिस आणि दुसरा म्हणजे मिड्रियासिस किंवा मायड्रियासिस म्हणतो आपण त्याला. बघा आता मायड्रियासिस याच्यामध्ये अल्फाबेट जास्त आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एखादा ड्रग डोळ्यावर ऍक्ट होतो किंवा आयवर ऍक्ट होतो तर त्याचं रिलॅक्सेशन होतो म्हणजे डोळा मोठा होतो. जर मोठा होत असेल तर त्याला म्हणायचं मिड्रियासिस, कारण की मिड्रियासिस मध्ये अल्फाबेट जास्त आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगत आहे. आणि मिओसिस म्हणजे काय, मिओसिस मध्ये कमी अल्फाबेट आहे. मिओसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणे आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर आय किंवा डोळा कसा होणार, लहान होणार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मिओसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द आय. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आयवर कोणता इफेक्ट आहे ऍसिटिल कोलिनचा, तर मिओसिस. आणि मिओसिस म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द, सॉरी हे हर्ट झाले तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द आय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द आय. किंवा याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कॉन्ट्रॅक्शन ऑफ द इरिस, जी मसल आहे, आणि सिलियरी जी मसल आहे तर त्यांचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि इथं शॉर्ट मध्ये सांगून देतो मी, जे कोलिनर्जिक ड्रग आहे त्यांचा इफेक्ट मिओसिस आहे, म्हणूनच ते ग्लॉकोमामध्ये काय करू शकतो आपण, यूज करू शकतो इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर ब्लड वेसल जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ब्लड वेसलचं एंडोथिलियम म्हणजे ब्लड वेसलचं जे एंडोथिलियम आहे त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो M3 रिसेप्टर आहेत. कोणते M3, मस्कॅरिनिक टाईपचे M3 टाईपचे रिसेप्टर आहेत ब्लड वेसलवर. तर ब्लड वेसलवर काय इफेक्ट आहे त्यांचा, बघा विद्यार्थी मित्रांनो, जे ऍसिटिल कोलिन आहे ते जेव्हा या ब्लड वेसलवर ऍक्ट होतो तर तिथं काय रिलीज होतं माहिती का, नायट्रिक ऑक्साईड. आणि नायट्रिक ऑक्साईड मुळे काय होतं माहिती का, रिलॅक्सेशन होतं. काय होतं, रिलॅक्सेशन होतं. त्याच्यात तुम्हाला माहिती झालं पाहिजे ब्लड वेसलचं जे आहे तर कशामुळे, आपल्या ऍसिटिल कोलिनमुळे होतं रिलॅक्सेशन. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या.
नंतर ग्लॅन्ड्युलर सिक्रेशन, वेगवेगळ्या जे सिक्रेटरी ग्लॅन्ड्स आहेत, एक्झोक्राईन ग्लॅन्ड्स आहेत विद्यार्थ्यांनो, जसं लॅक्रिमल ग्लॅन्ड झालं, सॅलावरी ग्लॅन्ड झालं किंवा गॅस्ट्रिक ग्लॅन्ड झालं, तर यांचं स्टिम्युलेशन होतं कशामुळे, ऍसिटिल कोलिनमुळे. आणि वेगवेगळे जे सिक्रेशन्स आहेत त्यांच्याद्वारे निघणारे बाहेर तर ते काय होतात, वाढतात. फॉर एक्झाम्पल आता लॅक्रिमल ग्लॅन्डचं जर सिक्रेशन झालं तर हे जे डोळ्यामधले अश्रू आहेत तर ते काय होतात, लॅक्रिमल सिक्रेशन काय होतं, वाढतं, इन्क्रीज होतं. ओके, मग तुम्हाला जर विचारलं ऍसिटिल कोलिनचं वेगवेगळे जे सिक्रेशन्स आहेत त्यांच्यावर कोणता इफेक्ट आहे, तर ते काय करतात, सिक्रेशन इन्क्रीज करतात ऍसिटिल कोलिन. ओके, मग हे कोलिनर्जिक ड्रग पण काय करणार, सिक्रेशन इन्क्रीजच करणार. आलं लक्षात. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल गॅस्ट्रिक ग्लॅन्ड जे आहेत त्या गॅस्ट्रिक ग्लॅन्ड्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो M1 रिसेप्टर आहेत. मस्कॅरिनिकचे M1 टाईपचे जे रिसेप्टर आहेत ते गॅस्ट्रिक ग्लॅन्ड्स मध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ऍसिडचं सिक्रेशन काय होतं, वाढतं. त्यानंतर लॅक्रिमल ग्लॅन्ड किंवा सलायव्हरी ग्लॅन्ड्स हे जे आहेत यांच्यामध्ये M3 रिसेप्टर आहे आणि यांचं स्टिम्युलेशन झाल्यामुळे विद्यार्थ्यांनो लॅक्रिमेशन आणि सलायव्हेशन काय होतं, इन्क्रीज होतं. इन द सेन्स म्हणजे इन द शॉर्ट म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वेगवेगळे जे सिक्रेशन्स आहेत यांचं काय होतं, सिक्रेशन वाढतं. कशामुळे, ऍसिटिल कोलिनमुळे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जीआय फ्लो म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट जे आहे म्हणजे पेरिस्टाल्सिस जे आहे तर ते पेरिस्टाल्सिस काय होतं, इन्क्रीज होतं. आता पेरिस्टाल्सिस जर इन्क्रीज झालं तर आपल्या जीआय मधलं जे कंटेंट आहे ते लवकरात लवकर काय होईल, बाहेर बॉडीच्या बाहेर फेकला जाईल. त्याच्यामुळेच विद्यार्थी आणि सिक्रेशन वाढतं, वेगवेगळे सिक्रेशन्स काय होतात, वाढतात. त्याच्यामुळेच या ऍसिटिल कोलिन किंवा जे कोलिनर्जिक ड्रग आहेत तर त्यांच्यामुळे काय होतो, जीआय ट्रॅक्टचा जो फ्लो आहे किंवा पेरिस्टाल्सिस आहे ते इन्क्रीज होतं आणि डायरिया सुद्धा होऊ शकतो. ओके, तर हे इफेक्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा ब्लॅडर, जे युरिनरी ब्लॅडर आहे ज्याच्यामध्ये आपलं युरिन काय होतं, साठवलेलं असतं. तर त्या युरिनरी ब्लॅडरचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बघा युरिनरी ब्लॅडरचा जो अप्पर पोर्शन आहे तिथे एक मसल असतं, त्याला म्हणायचं डिट्रुसर मसल. कोणती, डिट्रुसर मसल. बघा हे DETRUSOR डिट्रुसर मसल जे आहे वरच्या भागात युरिनरी ब्लॅडरच्या, तर त्या ब्लॅडरचं काय होतं, त्या डिट्रुसर मसलचं होतं कॉन्ट्रॅक्शन. आणि खालच्या भागामध्ये म्हणजे जिथून युरिनरी स्पिंक्टर्स असतात, युरिन आउटफ्लो होतो आपल्या बॉडीच्या बाहेर वगैरे. ओके, तर ते जे खालचे जे स्पिंक्टर असतात किंवा ट्रायगोन असतं, ट्रायगोन मसल, तर त्याचं होतं रिलॅक्सेशन. म्हणजे वरून कॉन्ट्रॅक्शन आणि खालून रिलॅक्सेशन म्हणल्यानंतर युरिनचा काय होतं, आउटफ्लो आपल्या बॉडीच्या बाहेर होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला समजून येईल की जे कोलिनर्जिक ड्रग आहेत किंवा ऍसिटिल कोलिनर्जिक ड्रग आहेत, ऍसिटिल कोलिन सारखी ऍक्टिव्हिटी दाखवणारे, तर ते कशामध्ये युज करू शकतो आपण, जर युरिनरी रिटेन्शन होत असेल म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये युरिन रिटेन्शन झालेलं आहे म्हणजे त्याला लघवीलाच येत नाही आहे, म्हणजे युरिन फ्लोच होत नाहीये, तर त्याच्यामध्ये युरिन फ्लो वाढवण्यासाठी म्हणजे युरिन फ्लो इन्क्रीज करण्यासाठी आपण हे कोलिनर्जिक ड्रग वगैरे देऊ शकतो. कारण की त्याचे वरचं जे मसल आहे डिट्रुसर मसल त्याच्याकरता कॉन्ट्रॅक्शन आणि खालचे जे स्पिंक्टर आहे ऍज वेल जे ट्रायगोन आहे त्याच्याकरता रिलॅक्सेशन, त्याच्यामुळे युरिन काय होतं, बॉडीच्या बाहेर फेकलं जातं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा ब्रोंकाय, जे लंग्स मधले ब्रोंकाय असतात विद्यार्थी मित्रांनो त्या ब्रोंकायमध्ये असतात M3 रिसेप्टर. ओके, आणि हे ब्रोंकायवर हे ऍसिटिल कोलिन किंवा कोलिनर्जिक ड्रग काय करतात, ब्रोंकाय स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे कोलिन आहे, ऍसिटिल कोलिन आहे किंवा कोलिनर्जिक ड्रग आहे तर ते अस्थमाटिक पेशंटमध्ये किंवा सीओपीडीच्या पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. कारण की अस्थमा किंवा सीओपीडी या पेशंटमध्ये अगोदरच ब्रोंकायल सिक्रेशन वाढलेलं असतं, त्याच्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो किंवा त्यांचं जे ब्रोंकायल मसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं ऑलरेडी, म्हणजे कॉन्ट्रॅक्शनचा त्यांना त्रास असतो त्यामुळे श्वास घेता येत नाही. आणि त्यांच्यामध्ये जर आपण एक कोलिनर्जिक ड्रग दिले तर हे ऍसिटिल कोलिनर्जिक ड्रग काय करतील, त्या ब्रोंकायच्या स्मूथ मसलवर ऍक्ट होतील आणि अजून कॉन्ट्रॅक्शन घडून आणतील. त्याच्यामुळे त्या पेशंटमध्ये जास्तीत जास्त काय होऊन जाईल, अस्थमॅटिक अटॅक येऊन जातील किंवा सीओपीडीचे अटॅक येऊन जातील. त्यामुळे अस्थमा आणि सीओपीडी मध्ये जे कोलिनर्जिक ड्रग आहेत, कोलिनर्जिक अॅगोनिस्ट आहेत, तर ते काय आहेत, स्ट्रिक्टली कॉन्ट्रा इंडिकेटेड. ओके, एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग आता जर या रिसेप्टरला जे ब्रोंकायल रिसेप्टर आहेत किंवा ऍसिटिल कोलिनच्या विरुद्ध ऍक्शन म्हणजे अपोजिट ऍक्शन प्रोड्यूस करणारे जे ड्रग आहेत किंवा ब्रोंकायल स्मूथ मसल मध्ये जे रिसेप्टर आहेत त्या रिसेप्टरला ब्लॉक करणारे जे ड्रग आपण युज केले तर ते आपण अस्थमामध्ये युज करू शकतो. कारण की यांना जर ब्लॉक केलं तर ब्रोंकायचं रिलॅक्सेशन होईल आणि ते ड्रग आपण अस्थमामध्ये युज करू शकतो. तर याच्यावरून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हार्ट ऍसिटिल कोलिनमुळे हार्टचा रेट काय होतो, डिक्रीज होतो. मग ऍसिटिल कोलिनचे रिसेप्टर जर आपण ब्लॉक केलं तर हार्टचा रेट वाढू शकतो. आलं लक्षात. त्यानंतर आयचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. मग आपल्याला एखादी कंडिशन आहे फॉर एक्झाम्पल मायड्रियाटिक इफेक्ट पाहिजे असेल तर हे रिसेप्टर ब्लॉक करू शकतो आणि काय करू शकतो, हार्टचं रिलॅक्सेशन करू शकतो. आलं लक्षात. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यामुळेच आपण एका शॉर्ट मध्ये आपण यांच्या ऍक्शन्स काय केलेल्या आहेत बघितले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत जे
क्लासिफिकेशन आहे म्हणजे जे कोलिनर्जिक ड्रग आहेत म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहेत जे की ऍसिटिल कोलिन सारखे ऍक्शन दाखवतात तर त्यांचं क्लासिफिकेशन बघणार आणि क्लासिफिकेशनवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपल्याला पेपरमध्ये म्हणजे ते आपण काय करणार आहोत बघणार. विद्यार्थी मित्रांनो जे कोलिनर्जिक ड्रग आहेत तर ते दोन प्रकारे ऍक्ट होऊ शकतात. एक म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍसिटिल कोलिनचे जे रिसेप्टर आहेत फॉर एक्झाम्पल बघा जे रिसेप्टर आहेत या रिसेप्टरला डायरेक्टली स्टिम्युलेशन करून या रिसेप्टरचं बघा एक म्हणजे रिसेप्टरला डायरेक्टली स्टिम्युलेट करून डायरेक्टली ऍक्ट होणारे म्हणजे जे कोलिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट आहेत पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे सिनॅप्सच्या नंतर जे न्यूरॉन आहेत किंवा इफेक्टर ऑर्गनवर जे न्यूरॉन आहेत पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट असणारे जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहेत त्या रिसेप्टरला डायरेक्टली स्टिम्युलेशन करून जसं की ऍसिटिल कोलिन करत असतो तर तसं स्टिम्युलेशन करून कोलिनर्जिक इफेक्ट दाखवणारे जे ड्रग आहेत तर ते डायरेक्टली ऍक्टिंग म्हणून आपण युज करू शकतो तर ते एका प्रकारचे ड्रग. आणि दुसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे ऍसिटिल कोलिन इस्टरेज नावाचे एन्झाईम आहे तर या एन्झाईमचं काम काय असतं जे सिनॅप्स मध्ये ऍसिटिल कोलिन आहे त्याची ऍक्शन टर्मिनेट करणं म्हणजे त्याला मेटाबोलाइज करणं. मग फॉर एक्झाम्पल हे जर आपण एन्झाईम काय केलं इनिबिट केलं या एन्झाईमला जर आपण इनिबिट करून टाकलं म्हणजे या ऍसिटिल कोलिन इस्टरेज जे इनिबिटर्स आपण युज केले कोणते इनिबिटर्स जर आपण युज केले तर ते सुद्धा ऍसिटिल कोलिन सारखी ऍक्शन दाखवतील. कसं बरं कारण की सिनॅप्स मध्ये जे ऍसिटिल कोलिन आहे त्याची ऍक्शन टर्मिनेट कशी होते या ऍसिटिल कोलिन एन्झाईममुळे. मग हे ऍसिटिल कोलिन एन्झाईम जर आपण इनिबिट करून ठेवलं तर जे सिनॅप्स मध्ये ऍसिटिल कोलिन प्रेझेंट आहे तर ते त्याची ऍक्शन टर्मिनेट होईल का नाही तो जेवढ्या वेळपर्यंत त्या सिनॅप्स मध्ये राहील तर तो त्या रिसेप्टर म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक जे रिसेप्टर आहेत किंवा इफेक्टर ऑर्गनवर असलेले जे रिसेप्टर आहेत त्यांच्यावर जाऊन ऍक्ट होईल आणि कोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी दाखवेल. ओके म्हणजेच आपण दोन प्रकारचे ड्रग कोलिनर्जिक ड्रग म्हणून युज करू शकतो. एक म्हणजे असे ड्रग की जे डायरेक्ट रिसेप्टरला स्टिम्युलेट करतात आणि दुसरे म्हणजे जे ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईमला इनिबिट करतात त्यामुळे ऍसिटिल कोलिनची लेवल सिनॅप्स मध्ये वाढेल आणि सिनॅप्स मध्ये असलेले ऍसिटिल कोलिन जे वेगवेगळे रिसेप्टर आहेत मग कोलिनर्जिक कोणतेही असो मस्कॅरिनिक किंवा निकोटिनिक त्यांना स्टिम्युलेट करत राहील आणि ऍसिटिल कोलिन सारखी ऍक्टिव्हिटी आपल्याला म्हणजे कोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी आपल्याला भेटून जाईल. ओके एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मग असे ड्रग जे डायरेक्टली रिसेप्टरला काय करतात स्टिम्युलेट करतात त्याला आपण म्हणतो डायरेक्टली ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. ओके आणि असे ड्रग जे या ऍसिटिल कोलिन इस्टरेजचे एन्झाईम म्हणजे ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईमला इनिबिट करून ऍसिटिल कोलिनची लेवल वाढवतात म्हणजे ते इनडायरेक्टली ऍक्ट होतात तर त्यांना म्हणायचं इनडायरेक्ट ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. बघा विद्यार्थ्यांनो क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो एक असतात डायरेक्टली ऍक्टिंग त्या डायरेक्टली ऍक्टिंग मध्ये कोलिन इस्टर आणि नॅचरल अल्कलॉइड जे की डायरेक्टली जे रिसेप्टर असतात कोलिनर्जिक त्यांना स्टिम्युलेट करून आपल्याला कोलिनर्जिक ऍक्शन देतात. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोलिन इस्टरेज इनिबिटर. कोणते कोलिन इस्टरेज इनिबिटर म्हणजेच हे काय करतात जे कोलिन इस्टरेज नावाचे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात म्हणून त्यांना आपण इनडायरेक्टली ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग आपण असं म्हणू शकतो. मग पेपरमध्ये तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज डायरेक्टली ऍक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे डायरेक्टली ऍक्टिंग कोणते जे रिसेप्टरवर जातात आणि रिसेप्टरचं स्टिम्युलेट करतात तर ते कोणकोणते असणार आहे. एक म्हणजे कोलिन इस्टर्स म्हणजे ऍसिटिल कोलिनचं जसं स्ट्रक्चर आहे तसं असणारा. ओके आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनो नॅचरल अल्कलॉइड जे की प्लांट पासून आपल्याला भेटतं वेगवेगळे जे प्लांट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला भेटतात.